काल आपण दुर्योधन आणि भगवान श्रीकृष्णाची छोटीशी एक गोष्ट ऐकली, त्याचा उत्तरार्ध भगवान श्रीकृष्ण सांगतो. तो म्हणतो की द्रोणाचार्य गुरूंच्या वधानंतर देखील तू अश्वत्थामाला सेनापती करू शकला असता. कर्णाला सेनापती न करता तू जर अश्वत्थामाला सेनापती जर केलं असतंस तर कदाचित तू तेव्हा देखील हे युद्ध जिंकू शकला असतास. कारण तेव्हा अश्वत्थामाच्या मनामध्ये असलेला भयंकर क्रोध, राग आणि त्याच्यामध्ये असलेले त्याचे दोन गुण, एक म्हणजे सर्व विद्या पारंगत, सगळे शस्त्रास्त्र पारंगत आणि मुख्य म्हणजे तो चिरंजीव. त्यामुळे चिडलेला तो ह्या सर्व गुणांनी प्रवीण आणि चिरंजीव असा तो चांगला सेनापती होऊन तो युद्ध जिंकू शकला असता. पण ती संधी तू घालवलीस. आणि हे लक्षात आल्यानंतर दुर्योधन अश्वत्थामाला बोलावणं पाठवतो. अश्वत्थामा येतो आणि दुर्योधन त्याचा तिथे सेनापती म्हणून त्याला घोषित करतो आणि त्याला म्हणतो की अश्वत्थामा मित्रा, आता ही तुझी वेळ आहे की आपल्या सर्वांच्या झालेल्या अपमानाचा आणि ह्या सगळ्या अनितीचा बदला घेण्याची तुझी वेळ आहे आता. त्याप्रमाणे अश्वत्थामा तो चिडलेला असतोच आणि त्याला आता सेनापती केल्यामुळे त्याच्यावर जबाबदारी पण आलेली असते. त्याला प्रत्येक गोष्टींचा बदला घ्यायचा असतो. म्हणून तो रात्रीच्या वेळेला पांडवांच्या पाडावात जाऊन तिथे सर्व झोपलेल्या पांडव पुरुषांचा वध करतो. त्यामध्ये दृष्टद्युम्नचा आणि अर्जुनांच्या इतर पुत्रांचा देखील तो वध करतो. हे सगळं केल्यानंतरही त्याचं मन शांत होत नाही आणि म्हणून तो ब्रह्मास्त्र सोडतो आणि त्या ब्रह्मास्त्रामध्ये उत्तरेच्या पोटात असलेला गर्भ हा देखील जळून खाक होतो. तर मित्रांनो, मला असं विचारायचं आहे, मी कृष्णाचा भयंकर मोठा चाहता आहे, तर कृष्णाला काय हे माहिती नव्हतं की आपण दुर्योधनाला हे सांगितल्यानंतर कदाचित दुर्योधन असे काही निर्णय घेऊ शकेल? काय कृष्णाला हे माहिती नव्हतं की असं झाल्यानंतर याचे काय काय परिणाम होऊ शकतील? जर कृष्णाला हे माहिती होतं तर कृष्णाने असे निर्णय का घेतले किंवा असं दुर्योधनाला का एक इनडायरेक्टली हिंट दिली किंवा आयडिया दिली? याच्यामागे काही संकेत आहे, काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही पण विचार करा. कधी कधी चुकीच्या माणसाला चे संदेश देण्याने कसं नुकसान होतं ह्याच्यातनं हा मला वाटतं आपल्याला एक संदेश मिळतो. त्यामुळे चुकीच्या माणसांना चुकीच्या पॉवर्स जर दिल्या तर त्याचा हा नेहमी गैरवापरच होतो. त्यामुळे कोणालाही एम्पॉवर करताना तो माणूस योग्य आहे किंवा नाही हे आधी ठरवून घ्या. आज एवढंच. धन्यवाद.